गेल्या 4 दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध भागात नुकसानच्या घटना घडत आहेत. अशातच शहरातील खासबाग परिसरातील उपपार गल्ली येथे एक प्रचंड चिंचेचं झाड कोसळून 4 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत 2 जण जखमी झाले असून मोठी जीवहानी टळली आहे. साततच्या पावसामुळे झाड अचानक कोसळले. यावेळी झाडाजवळ काम करत असलेली एक महिला थोडक्यात बचावली. तसेच घरामध्ये राहणाऱ्या 4 कुटुंबातील सदस्य सुरक्षित बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. झाड कोसळल्याने अनिल मुटकेकर यांच्या घराची भिंत कोसळली. तसेच आनंद बदवनकर, एकनाथ बदवनकर आणि प्रशांत गोरल यांच्या घराच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. घरासमोरील अनेक वस्तूंचे नुकसान झाले आहे. गळत होतं काल, त्याच्यासाठी म्हणून आम्ही दोघं वरती चढलेलो आणि ते रिपेरी करत असताना अचानक झाड पडायचं दिसलं आम्हाला. आणि मग आता ह्यांचा जीव सापडतोय म्हणून मी कधी यांना धरून ओढले आणि तेवढ्यात म्हणजे एका क्षणात कधी झाड खाली घरावरती पडलं आणि खाली वरती आम्ही दोघं होतो, खाली आमचे जाऊबाई ते नव्हत्या. दोघांचाही जीव म्हणजे ह्याच्या नशिबानं वाचला. कधी झालंय? काल दुपारी 1 वाजता झालंय. किती घरावर पडलंय? दोन घरांवरती पडले. लय मोठं झाड आहे. हां, मोठं झाड आहे, भरपूर मोठं आहे. आणि कसं काय थोडक्यात जीव वाचला आमचा. आणि मिस्टरांच्या पायाला पण आमच्या लागलंय ह्यांच्या. काय आता ह्याची काय आमचं हे झालं असेल, घर पण जुनं होतं आणि त्याचं रिपेरी करण्यासाठी म्हणून चढलेलो आम्ही आणि असं झालं. ह्याची काहीतरी सरकारनं ह्याची नुकसान भरपाई द्यावी आम्हाला. तुमचं नाव? माझं नाव अर्चना एकनाथ भादवनकर, राहणार उपपार गल्ली, खासबाग, बेळगाव. घरावरती चढलो होतो गळती करायला. झाड पडल्यामुळं थोडक्यात आमचा जीव वाचला. आम्ही पडतानाच आम्ही पुढे निघालो. माझ्या मिसेसनं हात धरून ओढली आणि मी वाचलो. माझ्या पायाला लागलं आणि सगळं घर कोसळलं. थोडक्यात माझा जीव वाचला. आता काय सांगू सर? तर झालेले नुकसान भरपाई सरकारने दिलं पाहिजे आम्हाला. किती घरावर झाड पडलंय? 3 घरावरती झाड पडले. हां हां, लय मोठे झाड. हा, मोठं झाड, चिंचेचं फार मोठं झाड आहे. हां, आणि तुम्ही आता याच्यामध्ये बघू शकता तेवढं मोठं झाड आहे ते. ठीक. सरकारनं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी 3 घरांना, ही आमची मागणी आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ही घटना शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. शहरात सुरू असलेल्या साततच्या पावसामुळे धोकादायक अवस्थेतील मोठी झाडे तातडीने ओळखून हटवावीत, अन्यथा भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडू शकतात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे. ಆಜುಬಾಜುನು ಗಿಡ ಅದಾವ್ರೆ. ಈ ಕಡೆ ಅವು ಸ್ವಲ್ಪ ಡೇಂಜರ್ ಅದಾವ್ರೆ. ಆಜುಬಾಜು ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಅದಾರೆ. ಒಂದು 5-6 ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅದಾವ್ರೆ. ಈಗಾರ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಒಂದು ಗಿಡ ಬಿದ್ದಿಲ್ಲ ನೋವು ಎಲ್ಲ ಕಾಲಿಗೆ ಮತ್ತು ಇದು ಹತ್ತೈತ್ರ ಪೆಟ್ಟ. ಇದು ಮಧ್ಯಾಹ್ನ 1 ಗಂಟೆ 1.5 ಗಂಟೆ ಸುಮಾರು ಆಗೈತೆ ರೀ. ಆಜುಬಾಜುನು ಗಿಡ ಅದಾವೆ ರೀ, ಹಲಸಿನ ಗಿಡ ಅದಾವೆ ರೀ. ಅವು ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲ ತೆಗಿಬೇಕು ರೀ. ಅವ ಈಗ ಇದು ಮನೆ ಬಿದ್ದು ಎಷ್ಟು ದಿನ ಆಯ್ತು? ನಿನ್ನೆ ಬಿದ್ದೈತೆ ರೀ. ಹಾಂ ಹಾಂ, ಒಂದು 1.5 ಗಂಟೆ ಸುಮಾರು ಮಧ್ಯಾಹ್ನ. ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಮ್ಯಾಗ ಬಿದ್ದವ್ರಿ? ಒಂದು 4-5 ಮಂದಿ ಪೆಟ್ಟತ್ತೈತೆ ರೀ. ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಮ್ಯಾಗ ಬಿದ್ದವ? 3 ಮನೆ ಮೇಲೆ ಬಿದ್ದೇವ್ರಿ. ಹಾಂ ಹಾಂ, ಏನು ಯಾರಿಗೇನು ನುಕ್ಸಾನ? ಮನೆಗಳು ಸ್ವಲ್ಪ ನುಕ್ಸಾನ ಆಗ್ಯಾವ್ರಿ. ಅಲ್ಲಿ ಗಾಡಿಗಳಿಗೆ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಬಿದ್ದೇವ್ರಿ. ಅವು ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಡೇಂಜರ್ ಅವ್ರಿ. ಎಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ನೀವು ನೋಡ್ಕ್ಯಾಸ್ ಬಂದಿದೆ ಅವ್ರಿಗೇನಿದೆ ಇದು ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ. ನಮ್ಗೆ ವಿನಂತಿ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ನಮ್ದು देवराज काकडे, उपपार गल्लीने. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला.